स्त्रियांना समाजात, घरात पूर्वी आणि आजही काही ठिकाणी सन्मान, आदर नाहीये. स्त्रीला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी बराच काळ लोटला. पण आजची आधुनिक सुशिक्षित स्त्री सर्व ठिकाणी सहभागी होत आहे. निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वातंत्र्य तिच्यात आहे. हे सर्व मिळवण्यासाठी स्त्रियांना संघर्ष करावा लागला. स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. देण्याचा, मत मांडण्याचा अधिकार मिळाला. पण खेदाने नमूद करावेसे वाटते की काही ठिकाणी आजही स्त्रीला घरी सुद्धा मत मांडण्याचा अधिकार नाही. साचेबद्ध कामातून बाहेर पडून कुटुंबासाठी आणि पर्यायाने राष्ट्रासाठी स्त्रियांचे योगदान खूप आहे. स्त्रीची वेगळी बाजू जर बघितली तर स्त्री भ्रूण हत्या, सती प्रथा, बालविवाह, विधवा स्त्रिया, पडदा प्रथा, शिक्षणापासून वंचित या अशा अनेक चालीरीती आणि अंधश्रद्धेतून स्त्रीला बाहेर काढून सन्मानाचे स्थान दिले. त्यासाठी बेटी बचाव, बेटी पढाव आणि बेटी बढ़ाव हे अभियान जारी आहे. खास स्त्रियांसाठी खालील प्रयत्न पण चालू आहेत. गर्भवती महिलांचे पोषण, मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था, शौचालये, गॅस कनेक्शन, घरोघरी पाणी, जलजीवन योजना, रेशन, जनधन योजना अशा अनेक योजनांचा लाभ स्त्रियांना मिळत आहे. त्यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 भारतातील महिलांना लोकसभेत आणि राज्य विधानसभेमध्ये 33% आरक्षण देणारा कायदा, वुमन्स रिझर्वेशन बिल. लोकसभा, काही राज्ये, केंद्रशासित प्रदेश यातील विधानसभेत महिलांसाठी 33% आरक्षण 2029च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून लागू करण्यासाठी महत्वाकांक्षी विधेयक आज गुरुवारी संसदेत मांडण्यात येणार आहे. स्त्रियांचे सशक्तीकरण होत आहे. त्यांना समान अधिकार, त्यांचा सन्मान, त्यांना पुढे आणण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर त्यांना मदत केली जात आहे आणि त्यांचे हक्क त्यांना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आज स्त्रीने खूप प्रगती केली आहे. तिने विज्ञान, मार्केटिंग, ट्रेडिंग, स्पोर्ट्स, फौज, मेडिकल, हॉटेल, शैक्षणिक क्षेत्र, बँकिंग सेक्टर, ॲडव्होकेट, प्रेस रिपोर्टर आणि ऑपरेशन सिंदूर या सर्व क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत. तसंच नर्स आणि नर्सरी किंवा प्ले ग्रुप यातही स्त्रियांचा मोठा वाटा आहे. ती विविध क्षेत्रात उत्तुंग झेप आणि गरुड भरारी घेत आहे. भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू मॅडम, भारताच्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन मॅडम आणि संपूर्ण जगात भारतात महिला पायलट या सर्वात जास्त आहेत. बदलत्या भारताचे हे विकसित चित्र आहे. प्रत्येक